नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? मग मंडळी, महाराष्ट्र राज्याची महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत. वोट करायला तयार आहात का? बर, एक सांगा, जेव्हा आपण कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा 2-3 वेळा विचार करतो. बाईंनी जर 2-3 दिवस भांडी बरोबर नाही घासली तर तिला तक्रार करतो. मग आता आपलं महाराष्ट्र राज्य पुढच्या 5 वर्षासाठी कोणाच्या हातात द्यायचं आहे त्याचा निर्णय घ्यायची संधी आलीये. गाफील राहून चालणार नाही. तुम्हाला एक सांगते, मुंबई हा विकसित शहर होताच. त्याच्यामुळे गेली किती वर्षापासून किती लोक इथे कामं करायला येतात. मग मुंबई हा एकटं विकसित करून चालणार नाही. आपले रुरल एरियाचे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड आणि विकासकडे बघा. विकास हा महत्वाचा आहेच, पण आपल्याला असं विकास नको ज्याचा खाली आपला श्वास गुदमरेल, आपली पुढची पिढी फिजिकली वीक येईल. आपल्या समोर किती आय ओपनर फॅक्ट्स आणि स्टॅटिस्टिक्स आहेत त्याच्याकडे बघा. हे फॅक्ट्स आणि स्टॅटिस्टिक्स मुंबईचे AQI सारखेच अलार्मिंग आहे. तुम्हाला सांगते, एक फेमस इकॉनॉमिस्ट गुस्ताव पेट्रो यांनी सांगितलं आहे, अ डेव्हलप्ड नेशन इज नॉट वेअर पुअर्स हॅव कार, अ डेव्हलप्ड नेशन इज वेअर रिच ट्रॅव्हल बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. मग मुंबई आता संधी आणि वेळ दोघी आहे. आता चॉईस कोण चांगलं आहे कोण वाईट आहे याच्यामध्ये नाहीये. कधी कधी चॉईस कोण कमी वाईट आहे आणि कोण जास्त वाईट आहे त्याच्यामध्ये असते. मग आता आपला महाराष्ट्र राज्य खरे राजाच्या हातात द्यायची संधी आली आहे. ही संधी आपल्या हातात आहे. ही संधी चुकू नये. जय महाराष्ट्र.